बदलापूर अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणात नेमलेल्या एसआयटीने दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे। 1.5 महिन्यापासून दोघेही 6 आरोपी फरार होते। कालच उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला। हायकोर्टाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारला झापलं होतं। त्यानंतर अखेर पोलीस कारवाईला वेग आलाय। तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर बदलापूर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। तर बदलापूर अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारला कसं झापलेलं होतं ते बघूया। उदय कोतवाल, तुषार आपटे या 6 आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का असा प्रश्न कोर्टाने विचारलेला। तर याआधी पोलिसांनी त्यांचं काम नीट केलं नाही, अजूनही ते करत नाहीत असंही कोर्टाने म्हटलेलं। पीडित लहान मुलींचं आयुष्य पुन्हा सामान्य होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय असंही कोर्टाने सांगितलेलं। तर इकडे बदलापूर प्रकरणात 6 आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांनी काल कोर्टामध्ये काय युक्तिवाद केलेला बघूया। घटना नक्की घडली आहे का, ती कुठे घडली आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये असं 6 आरोपीच्या वकिलांनी सांगितलेलं होतं कोर्टामध्ये युक्तिवाद करताना। तर पीडित मुलींनी झालेला प्रकार जबाबात स्पष्टपणे सांगितलाय असं सरकारी वकिलांनी मग तिकडे सांगितलं। पोलीस तपास सुरू आहे, केवळ संशयाच्या जोरावर विश्वासांना आरोपी बनवणं हे चुकीचं आहे असं 6 आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं। तर आरोपींनी शाळेत काही घडलंच नाही असा दावा करू नये असा सरकारी वकिलांनी मग युक्तिवाद केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।